कारेगाव येथे 14 वर्षीय आदिवासी बालमजुराचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू। राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारेगाव येथे 14 वर्षीय आदिवासी समाजाचा बालमजूर ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झाला। मृत्यू झालेल्या मुलाचे नाव अंश श्रीराम कोडापे हे असून तो समीर नंदुरकर यांच्या ट्रॅक्टरवर नेहमी कामासाठी जात होता। काल दिनांक 20 मार्च 2026 शुक्रवार रात्री ट्रॅक्टर चालक समीरने फोन करून अंशला बोलावून ट्रॅक्टरवर कामासाठी नेले असता ट्रॅक्टर गावातून भरधाव वेगाने नेत असता नरेंद्र कुडमते यांच्या घराजवळ ट्रॅक्टर पलटी झाला व त्यात अंश कोडापे हा बालमजूर ट्रॅक्टर खाली दबून मरण पावला। या घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांना मिळतात त्यांनी तात्काळ मृतदेहाला शवविच्छेदनासाठी राळेगावला नेऊन विच्छेदन करून त्याचा कारेगाव इथे स्वगृही अंशचा अंत्यविधी पार पडला। ट्रॅक्टर चालकाला नेहमी अंशचे वडील हे सांगत होते की माझा मुलाचे ट्रॅक्टरवर काम करण्यायोग्य वय नाही असे नेहमी मनात असायचे, परंतु समीर हा मुजोरीने अंशला कामावर नेत असे वडकी पोलीस स्टेशनला अंशच्या आईच्या व वडिलाच्या तक्रारीत सांगितले आहे। एका 14 वर्ष वयाच्या बालमजुराच्या मृत्यूने कोडापे परिवार व कारेगाव गावात शोककळा पसरली आहे। मात्र अल्पवयीन बालमजुराचा ट्रॅक्टर मंजुरीसाठी वापर करणे हा गुन्हा असताना बालमजुराचा मजुरीसाठी वापर केला गेला आहे, तेव्हा ट्रॅक्टर चालक व मालक यांच्यावर कोणती कारवाई होते याकडे कोडापे परिवार व संपूर्ण कारेगाव ग्रामवासियांचे लक्ष लागले आहे। या बालमजुराच्या अपघाताची माहिती मिळतात वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखेडे यांनी तात्काळ दखल घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला व या प्रकरणातील मृतकाच्या आई वडिलांच्या तक्रारीची चौकशी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखेडे व त्यांची टीम करीत आहे। दोषावर कोणती कार्यवाही होते याकडे अंशच्या आई वडिलांचे, नातेवाईकांचे व कारेगाव ग्रामवास यांचे लक्ष लागले आहे। उपसंपादक रवींद्र राऊत सह खुशाल वानखेडे।